धुळे गुरुद्वारातील वाद निवळला. बाबा रणबीर सिंग यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. धुळे शहरातील गुरुद्वारात झालेल्या राडा प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तब्बल 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी असलेल्या रणबीर सिंग खालसा याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धुळे शहरातील गुरुद्वारात शीख धर्मीयांच्या 2 गटात वाद झाल्याची घटना घडली होती. गुरुद्वाराचे प्रमुख असलेले बाबा धीरज सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गादीवर कोण बसणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. बाबा धीरज सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून बाबा रणबीर सिंग यांची नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली होती. बाबा रणबीर सिंग यांच्या या नियुक्तीला धुळ्यातील स्थानिक शीख धर्मीय बांधवांकडून जोरदार विरोध करण्यात आला होता आणि हा वाद सुरू असतानाच गुरुद्वारात होणाऱ्या गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाआधीच शीख धर्माच्या 2 गटात वाद झाल्याची घटना घडली होती. यावेळी गुरुद्वारावर दगडफेक देखील झाल्याची घटना घडली होती. तसेच स्थानिक शीख धर्मीयांचा मोठा जमाव गुरुद्वारात जमा झाल्याने हा वाद टोकाला जाण्याआधीच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. गुरुद्वारात झालेल्या वादाप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात तब्बल 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी असलेल्या बाबा रणबीर सिंग याला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. या सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या 12 आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. सध्या गुरुद्वारा परिसरात शांततामय वातावरण असून पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. हमें मार डंडे से मारे। हमने जब गेट तोड़ा तब हमको अंदर एंट्री मिली। पुलिस लोगों ने हमारे ऊपर कुछ भी नहीं कार्रवाई करी। हम खुद अंदर आए, हमने खुद गेट तोड़ा। हमारे आदमियों को पुलिस स्टेशन के बाहर बैठे, हमारे आदमियों को चोट भी लग गई है। वापस मेरे आदमी को बहुत मारा है, वो निहत्थे थे, उनको 15 बंदों ने मारा है। शिव कुमार पंजाबी मेरे हस्बैंड का नाम है। उनको इन लोगों ने रात को 2 बजे 15 लोगों ने मारा है। वो अकेले निहत्थे थे। इन्होंने डंडे से मारा मेरे हस्बैंड को। किसी के भी घर पे जा के और जब बाबा जी का ये हुआ तब सीसीटीवी कैमरा बंद कर दिए गए थे। मेरे हस्बैंड को मारा तभी भी इन्होंने सीसीटीवी कैमरा बंद कर दिए थे। उसके बाद सीसीटीवी कैमरा लगे, तब सीसीटीवी कहाँ थे जब बाबा जी के ऊपर हल्ला हो रहा था। 3 दिन पहले सीसीटीवी कैमरा बंद कर दिए गए जब बाबा जी के ऊपर हल्ला हुआ था। बाबा जी को आज तक प्रोटेक्शन नहीं दी। जिसके दिल में चोर है उसको इतनी प्रोटेक्शन कैसे मिल रही है? संगत पागल है क्या? इतने दिन से इंसान पागल है। हम सुबह से अपना घर-दार छोड़ के, अपने छोटे बच्चे छोड़ के हम पुलिस से आगमन कर रहे हैं कि जो आरोपी है उसको सजा दो, हाथ जोड़ के। और गुरुद्वारे से संगत का है उनको वापस दो गुरुद्वारा। नहीं खोला, हम संगत लोग ने खोला है। धुळे जिल्ह्यामधील गुरुद्वारामध्ये काल एका गटाने मुख्य दरवाजे लावून घेण्यात आले होते आणि दुसऱ्या गटाला एंट्री नाही असं त्यांचा एक स्टँड होता. तर या अनुषंगाने आपण संबंधित गटाला पोलीस स्टेशनला बोलवून आपण त्यांच्यामध्ये कायदेशीर बाजू आपण त्यांना समजून सांगितली होती. त्या अनुषंगाने एखाद्या इस्माला रोखणे असा एक आपण गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. संध्याकाळच्या वेळेला दुसऱ्या गटाने ते संबंधित दार उघडून त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला 2 गटांमध्ये अफरेसारखी सिच्युएशन निर्माण झाली. थोडीफार दगडफेक देखील झाली. तर त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि 11 इसम सध्या आमच्या ताब्यात आहेत. त्यांना आज आम्ही पीसीसाठी माननीय कोर्टाकडे सादर करणार आहोत. सध्या शांतता आहे. चंद्रशेखर अहिरराव, जनविश्वास न्यूज, धुळे.